नमस्कार मित्रमंडळी, कसे आहात? मस्त ना? मी आज तुमच्यासाठी एक भन्नाट रेसिपी घेऊन आलोय ज्याचं नाव आहे हैदराबादी पनीर। आता हैदराबादी पनीर हे तुम्ही सगळ्यांनी कुठं ना कुठं खाल्लेलं असाल, पण मी आज जी हैदराबादी पनीर बनवतोय ना ती थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवतोय। म्हणजे यामध्ये जो कांदा टाकला जातो ना तो थोडासा तेलामध्ये तळून टाकणार आहे, त्यामुळे जी ग्रेव्ही बनणार आहे हैदराबादी पनीरची ती एकदम क्रीमी बनणार आहे आणि टेस्टला एकदम भन्नाट लागणार आहे। तर मग मित्रांनो, तुम्हाला जर हैदराबादी पनीर एकदम भन्नाट चवीची बनवायची असेल ना तर हा रेसिपीचा व्हिडिओ तुम्हाला संपूर्णपणे बघावा लागेल। तर त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा आणि तुम्ही पण तुमच्या घरी एकदा नक्की ट्राय करा। चला तर मग बोलण्यामध्ये वेळ न घालवता फटाफट रेसिपीला स्टार्ट करूया। हो, पण त्याच्या आधी चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं, रेसिपी आवडली तर कमेंट करा। तर मित्रांनो, सगळ्यात आधी हैदराबादी पनीर बनवण्यासाठी ना मसाला आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। त्यासाठी मी एक कढई इथं तापून घेतोय चांगलं। एकदा का चांगली कढई तापली ना, आता त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे 7 ते 8 चमचे। तेल जे आहे ना थोडंसं कमी घेतलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही। मी थोडंसं एकदमच यामध्ये टाकून घेतोय जास्त। मी आता यामध्ये मीडियम साईजवाले कांदे टाकून घेतोय आणि कांद्यांना चांगलं सोलून घेतलेले, कट करून घेतलेले आणि मध्ये चिरा पाडून घेतलेले कांद्यांना। म्हणजे जेव्हा आपण कांद्यांना तळून घेतो ना तेलामध्ये, त्या आतून पण थोडासा चांगला मऊ पडेल कांदा आणि चांगला तळला जाईल। आता या कांद्यांना 3 ते 4 मिनिटांसाठी तेलामध्ये चांगलं तळून घ्यायचं आहे। म्हणजे कांदा थोडासा मऊ पडला पाहिजे आणि वरून थोडासा कलर आला तरी चालेल। हे बघा, 3 ते 4 मिनिट झालेले। कांद्यांना चांगला मी तळून घेतोय तेलामध्ये आणि कांद्याच्या खालच्या साईडनी थोडासा तांबूस असा कलर येतोय आणि त्याचबरोबर कांद्यांना चिरा पाडून घेतल्यामुळे ना कांद्याच्या पाकळ्या निघायला लागल्यात मस्तपैकी, तुम्ही बघू शकताय। सगळे कांदे आता मी पलटून घेतलेले आहेत। आता यामध्ये थोडासा आलं टाकून घेतोय आणि त्याचबरोबर लसणाच्या पाकळ्या इथं टाकून घेतोय थोड्याशा आणि त्याचबरोबर यामध्ये 5 ते 6 हिरव्या मिरच्या टाकून घेतोय। हिरव्या मिरच्या टाकून झाल्यानंतर कांद्याबरोबर सगळे जे मसाले आपण टाकलेत ना अजून एक 4 ते 5 मिनिटांसाठी चांगलं तळून घ्यायचं आहे। यात सगळ्यात मेन आहे ना जो कांदा आहे, कांद्याला अशा प्रकारे तेलामध्ये तळून घेतल्यामुळे ना जी ग्रेव्ही बनते याच्यापासून ती एकदम क्रीमी बनते आणि टेस्ट पण एकदम भन्नाट लागते। त्यामुळे अशा प्रकारे हे मसाले तेलामध्ये मी तळून घेतोय। आलं, लसणाच्या पाकळ्या, हिरव्या मिरच्या टाकून ना 3 ते 4 मिनिटांसाठी तेलामध्ये चांगलं तळून घेतलेले। एकदा का तळून झालं ना आता एका प्लेटमध्ये काढून घेतोय। एकदा का तेलामध्ये तळलेले हे सगळे पदार्थ ना प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर संपूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। जोपर्यंत तेलामध्ये तळलेले जे पदार्थ प्लेटमध्ये काढून घेतलेत ना थंड होत आहेत, तोपर्यंत मी इथं पनीर तळून घेतो याच तेलामध्ये। त्यासाठी मी इथं पनीरचे मोठमोठे तुकडे घेतलेले आहेत बघा। हे 1/2 किलो पनीर आहे, असे मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत। हेच तुकडे डायरेक्ट तेलामध्ये आपल्याला तळून घ्यायचे आहेत। एकदम सोनेरी असा कलर आला पाहिजे, सोनेरी तांबूस असा कलर आला पाहिजे, तोपर्यंत याला तळून घ्यायचं आहे पनीरला। तुमच्या कढईमध्ये जेवढे पनीरचे पीस बसतात ना तेवढे टाकायचे आणि एकदम मस्तपैकी तांबूस असा कलर येईपर्यंत तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे। जेव्हा तुम्ही तेलामध्ये पनीरचे तुकडे टाकताना पटकन चमच्याने पनीरचे तुकडे थोडेसे अशा प्रकारे हलवत राहायचे। कारण काय होतं, पनीरचे तुकडे एकाच ठिकाणी राहिल्यामुळे ना कढईला चिटकतात आणि करपतात। त्यामुळे तेलामध्ये चमच्याने थोडंसं त्यांना जागा हलवत राहायचं। एकदा का पनीरचे तुकडे एकदम सोनेरी आणि तांबूस कलर येईपर्यंत तेलामध्ये तळले ना मग ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे। आता मगाशी तळलेला कांदा, लसूण, आलं आणि मिरची जी होती ना ते संपूर्णपणे थंड झालेले। आता एका मिक्सरच्या जारमध्ये टाकून घेतो आणि त्याचबरोबर यामध्ये अर्धी वाटी पुदिना टाकून घेतोय आणि त्याचबरोबर यामध्ये 1 वाटी कोथिंबीर टाकून घेतोय। आता मिक्सरच्या जारचं झाकण लावून घेतो आणि थोडंसं याला बारीक करून घेतो। हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे याला थोडंसं जाडसर वाटून घेतलेलं आहे मिक्सरला लावून। आता यामध्ये 1 वाटी दही टाकून घ्यायचं आहे। दही टाकून झाल्यानंतर याला अजून बारीक करून घ्यायचं आहे मसाल्याला। आता मिक्सरच्या जारचं झाकण लावून घेतो आणि एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घेतो। हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे एकदम मस्तपैकी एकदम बारीक असा आपला हैदराबादी पनीरसाठी ना मसाला रेडी झालेला आहे। तर अशा प्रकारे हिरवा मसाला आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। आपण या मसाल्यामध्ये तळलेला कांदा टाकून घेतल्यामुळे ना मसाला एकदम क्रीमी असा झालेला आहे, इथं बघू शकताय। मस्तपैकी मसाला आपला रेडी झालेला आहे
आता मी मगाशी जे पनीर तळून घेतलं ना त्याच तेलामध्ये खडे मसाले टाकून घेतोय। आता खडे मसाल्यामध्ये बघा काय काय, दालचिनी आहे, लवंग आहे, हिरवी इलायची आहे, चक्रीफूल आहे, एकदा का तेलामध्ये खडे मसाले चांगले तळून झाले ना, आता यामध्ये हिरवा मसाला टाकून घ्यायचा आहे, जो की आपण मसाला मागाशी तयार करून घेतला होता। एकदा का मसाला कढईमध्ये टाकून झाला ना, तेलाबरोबर चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। तेल आणि मसाला चांगला एकजीव झाला पाहिजे तोपर्यंत चांगला मिक्स करून घ्यायचा आहे। हे बघा, तेल आणि मसाला एकदम मस्त मिक्स झालेले आहे, चांगला एकजीव झालेला आहे। तेल आणि मसाला असं वेगळं वेगळं तुम्हाला कुठंच दिसणार नाही, चांगलं एकजीव झालेलं आहे मसाला आणि तेल। आणि आता यावरती मी झाकण लावून घेतो आणि मसाल्यामधला जो वाफ असतो ना ते कढईच्या बाहेर जात असतं, त्याला जायला वाट पण इथून सोडून दिलेली आहे, म्हणजे थोडीशी जागा सोडून दिलेली आहे। हे बघा, मसाल्याला मस्तपैकी 5 ते 6 मिनिटासाठी परतून घेतल्यामुळे ना मसाल्यामधलं जे पाण्याचं प्रमाण आहे ना खूप सारं आता कमी झालेलं आहे आणि त्याचबरोबर मसाल्यामध्ये तेल सुटायला पण चालू झालेलं आहे। मित्रांनो, लक्षात ठेवा, मसाला जेवढ्या चांगल्या प्रकारे तुम्ही भाजून घ्याल ना तेवढ्या चांगल्या प्रकारे आपल्या ग्रेव्हीला टेस्ट येते आणि त्याचबरोबर ग्रेव्ही जी बनते ना एकदम क्रीमी बनते। त्यामुळे ना मसाला भाजण्यासाठी थोडासा वेळ लागला तरी चालेल, पण एकदम चांगल्या प्रकारे मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे, म्हणजे मसाल्यामध्ये ना तेल सुटायला पाहिजे तोपर्यंत मसाल्याला भाजून घ्यायचं आहे। आता तुम्ही बघितलेलं असाल, यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे। तुम्हाला ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी कशी पाहिजे आहे ना त्यानुसार यामध्ये पाणी टाकून घ्या आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या। एकदा का पाणी टाकून चांगल्या प्रकारे मिक्स करून झालं ना, आता त्यामध्ये पनीरचे तुकडे टाकून घ्यायचे आहेत। आता यामध्ये टाकून घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ आणि त्याचबरोबर यामध्ये अर्धा चमचा किंवा 1 चमचा साखर, म्हणजे टेस्ट बॅलन्स होईल। आणि त्याचबरोबर 1 चमचा कसुरी मेथी टाकून घ्यायची, एकदम बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची आणि ती यामध्ये टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं। हे सगळं चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर ना ग्रेव्हीला 2 ते 3 मिनिटासाठी चांगलं शिजवून घ्यायचं आहे। त्यामुळे काय होतं, पनीरच्या तुकड्यामध्ये ना ग्रेव्हीमधले जे मसाल्यांचा फ्लेवर असतो ना तो चांगला उतरतो। आता सगळ्यात शेवटी यामध्ये टाकून घ्यायचं आहे आपला कोथिंबीर आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपला हैदराबादी पनीर मसाला रेडी झालेला आहे। बनवायला एकदम साधं सोपं आहे, पण मित्रांनो चवीला एकदम भन्नाट आहे। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। मग काय मित्रांनो, कसं झालं हैदराबादी पनीर? एकदम मस्त झालं की नाही? ग्रेव्हीची टेस्ट आहे ना एकदम भारी झालेली आहे, एकदम क्रीमी झालेले आहे। मी ज्या पद्धतीने हैदराबादी पनीर बनवली ना त्या पद्धतीने तुम्ही पण बनवा, म्हणजे तुमची पण हैदराबादी पनीरची रेसिपी एकदम भन्नाट होऊन जाईल। आणि मित्रांनो, अजून एक रेसिपी एकदम साधी सोपी आहे, तुम्ही बघितलेला असाल तर तुमच्या घरी एकदा नक्की ट्राय करा। चला तर मग जाता जाता रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सगळ्यात महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।